निसर्गाची ओळख किती महत्वाची आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, निसर्ग समजून सांगणारी ही थोर मोठी माणसं आहेत. तुम्ही सगळे शिकता, तुम्ही शिकायला अजून मोठे व्हाल, काही झाले, पण जे शिकलेच नाहीत अशी जुनी माणसं आहेत ना, त्यांना खरा निसर्ग कळलेला आहे. त्यांनी लहानपणीच आपल्याला सांगितलेलं आहे की आधी त्या पूर आलेला आहे तिकडे जाऊ नको, कारण तू वाहून जाशील. ती चूल पेटलेली तिथं हात लावू नको, जळशील. हे याला निसर्ग नियम म्हणतात की हे सगळं आपल्याला आई बापांनी अगोदरच सांगितलेलं आहे. आणि आता सध्या तुम्ही जे शिकता ना, ते दुसरं तिसरं काही नाही तर निसर्ग नियम शिकता. बघा, आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करताना तुम्हा सर्वांना नमस्कार. तुम्ही ज्या मातीवर बसलात त्या मातीला नमस्कार. तुम्ही ज्या ग्राउंड मध्ये खेळता, उठता, पडता, परत उठून चालू लागता, उड्या मारता, तुम्ही ऑलिम्पिक मध्ये जाऊ शकाल त्या मातीला नमस्कार. आता काय विषय चालला आता आपला निसर्गाचा. माती हे निसर्गाचं सर्वात मोठं रूप आणि मातीची ओळख करून देणारी आई है ना. आई ज्यावेळेस आपल्याला पहिल्यांदा बोटाला धरून लुटू लुटू चालायला शिकवते ना, नंतर ती हात सोडून देते आणि आपण चालू लागतो. आणि त्यावेळेसला इतका मोठा आनंद होतो, इतकी मोठं कर्तव्य तुझं संपतं की भय आतापर्यंत मी याला पोटामध्ये, पाठीवर, अंगा खांद्यावर खेळवलं, वागवलं, मोठं केलं. आता तो मोठा झालाय, आता इथून पुढे तू त्याला सांभाळ. कारण मी तर काय, मी कधीही जाऊ शकते, पण तू तर अमर आहे ना. इथून पुढं तू या मातीचं लेकरू आहे असं आपल्याला जणू काही सांगत असते. तर अशा अर्थानं आपण ज्या डोंगरामध्ये बसलोय, ज्या रानावनात बसलोय, तर आपल्याला पहिलं आपलं रान कळलं पाहिजे.